विजय गोपाळ दिवाण हे 1973 कवठे महांकाळला लघु पाटबंधारे विभागात रुजू होते. जत आणि कवठे महांकाळ विभागात लघु पाटबंधारे प्रकल्पांचे सर्वेक्षण आणि बांधकाम केले. यानंतर सांगली पाटबंधारे विभागात 1980 सालापासून सेवानिवृत्तीपर्यंत कृष्णा नदीचे पूर नियंत्रण, सिंचन व्यवस्थापन यावर प्रदीर्घ काम केले. त्याचबरोबर कनिष्ठ अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा अध्यक्ष तसेच अभियंता पतसंस्था सांगली संस्थापक संचालक अध्यक्ष पद भूषवले. संपूर्ण सेवाकाळ हा सातारा आणि सांगली जिल्ह्यात गेला. त्यांचे जलसंपदा खात्यामध्ये प्रधान सचिव, मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते यांच्याशी व्यक्तिगत स्नेहसंबंध होते. सांगलीच्या पिण्याच्या पाणीविषयक सांगली महापालिकेत ठराव करण्यासाठी प्रयत्न केला. कृष्णा महापूर, शरीनाला दूषित पाणी पुरवठा, शामरावनगर येथे पाण्याची दलदल या समस्या दूर करण्यासाठी स्थानिक पातळीपासून ते मंत्रालयीन स्तरापर्यंत सातत्याने पाठपुरावा हा अगदी कालपर्यंत चालू होता. सांगली कोल्हापूरला महापूर येऊ द्यायचा नाही अशी प्रतिज्ञाच त्यांनी घेतली होती. यासाठी ते रात्रंदिवस प्रयत्नशील होते. आंदोलन अंकुश शिरोळ, धनाजी चुडमुंगे आणि कृष्णा महापूर नियंत्रण समिती यांच्या माध्यमातून शासनावर सातत्याने दबाव आणून पूर नियंत्रणचे यशस्वी काम केले. त्यांच्यासोबत सातत्याने या कामी निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार, प्रदीप वैसळ, प्रमोद माने, सुयोग हावळ, सुकुमार पाटील, सर्जेराव पाटील इत्यादी सतत कार्यरत होते. कृष्णा महापूर समितीचे त्यांच्या जाण्याने कधीही न भरून न येणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या मागे पत्नी, 2 मुले, सुना आणि 2 नातवंडे असा परिवार आहे. डॉक्टर अभिषेक दिवाण यांचे ते वडील होते.